कर्नाटका 114 वर्षाचं भरपूर आयुष्य लाभलेली एक स्त्री, पद्मश्री आणि कर्नाटका सरकारची डॉक्टरेट मिळवलेली सालूमरद तिम्मक्का 114 वर्षाचं आयुष्य. तुम्ही आम्ही सामान्य माणसं म्हणजे कोणत्याही ध्येयाने झपाटलेली नसलेली अशी ही माणसं त्यामध्ये आपण मोडतो. पण सालूमरद तिम्मक्का या एका वेगळ्या कॅटेगरीतली एक अशिक्षित स्त्री. आता तुम्हाला वाटेल अशिक्षित म्हणताय, कर्नाटक सरकारने डॉक्टरेट बहाल केली. डॉक्टरेट ही केलेल्या सामाजिक कार्यासाठी सुद्धा बहाल केली जाते जर ते काम अ युनिक वर्क या सदरात मोडत असेल तर. मग असं यांनी काय केलं की पद्मश्री मिळाली, 114 वर्ष त्या जगल्या. हुलिकल ते कुदूर, हुलिकल हे एक गाव आणि तिथून कुदूरपर्यंत 4.5 किलोमीटरचा हा रस्ता. चिक्कय्या नावाच्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. आता यांचं वय आत्ता त्या जेव्हा हे जग सोडून निघून गेलं तेव्हा 114 वर्ष वय होतं. त्यामुळं साधारणत 95 ते 100 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असं आपण गृहीत धरू. त्यावेळेस बेताचीच परिस्थिती, बेताची म्हणण्यापेक्षा अत्यंत गरिबी. खाणीमध्ये खाणमजूर म्हणून त्यांचे पती काम करत होते. आणि मग सालूमरद तिम्मक्कांना पण संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्यासोबत खाणीमध्ये कामाला जावं लागलं. परिवार त्यांचा वाढू शकला नाही, परंतु तिम्मक्काच्या मनात एक स्वप्न होतं. त्यांना जे सालूमरद हे नाव दिलं गेलं आहे त्याचा अर्थ झाडांची रांग असा होतो. आणि मग या अशिक्षित स्त्रीच्या मनात अतिशय बेताच्या गरिबीत वाढलेली, वावरत असलेली, आयुष्य जगत असलेली एक स्त्री, ती एक स्वप्न पाहते. हुलिकल ते कुदूर हा रस्ता मस्तपैकी झाडांनी व्यापला पाहिजे आणि म्हणून जवळपास 350 ते 400 रोपं या तिम्मक्का यांनी त्या रस्त्यावर लावली. अर्थात यामध्ये दोघांचं पतीपत्नीचं योगदान आहे. त्या दोघांनी मिळून गावामध्ये असलेल्या मोठमोठ्या वडाच्या झाडापासून त्याची कलमं तयार केली. स्वतःच कुठेही काहीही प्रशिक्षण न घेतलेलं हे दाम्पत्य, पण मनामध्ये एक जिद्द आणि मनामध्ये एक मोठं स्वप्न की आपला हा हुलिकल ते कुदूर हा जो रस्ता आहे 4.5 किलोमीटरचा, हा दोन्ही बाजूंनी मस्तपैकी गारवा वाटला पाहिजे, लोकांना हिरवाई वाढली पाहिजे या भागातली, हे ते स्वप्न. आणि वृक्षारोपणाचं स्वप्न म्हणजेच आपण राहूत किंवा नाही राहूत या पृथ्वीवर, पण आपल्या नंतरच्या लोकांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडं आपण लावून या जगाचा निरोप घेऊ, इतका हा सद्भाव जपत जगलेली ही आपली तिम्मक्का नावाची एक महान स्त्री. आज त्या नाही आहेत आपल्यात. मग यांनी 350 ते 400 झाडं लावली. काय तिथे काय टँकर आला का हो पाणी द्यायला? नाही. आज आपण पाहतोय हायवेज बनत आहेत, पण त्या हायवेचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्या हायवेच्या मध्ये
जो काही झाडांसाठी स्पेस ठेवलेला आहे तिथं झाडं लावणं, ती जोपासणं हा देखील त्या कॉन्ट्रॅक्टचा भाग असतो काही वर्षापर्यंत. त्यामुळं टँकर तिथे पाणी घालत आहेत, लोक तिथली साफसफाई करत आहेत, हे चित्र आम्ही कितीतरी हायवेजला पाहतो. तसा काहीही प्रकार या तिम्मक्कांच्या बाबतीत घडला नाही. मग हे पती पत्नीच बादलीमध्ये पाणी घेऊन हा संपूर्ण 4.5 किलोमीटर जशी जशी रोपं लागत गेली तशी तशी त्याची जोपासना पण त्यांनीच केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे, एखाद्या पोटच्या लेकराप्रमाणे प्रत्येक रोप कसं वाढेल याच्याकडं तिम्मक्का यांचं लक्ष असायचं. मग स्वतःला कितीही कष्ट झाले तरीही चालतील अशी भूमिका घेत त्यांनीही 350 ते 400 वडाची झाडं अत्यंत उत्तमरित्या जोपासली. हिरवाई तयार झाली. हुलिकल ते कुदूर जाणारा प्रत्येक नागरिक त्यांना दुवा देऊ लागला. म्हणजे आपल्याला देवाने दिलेल्या आयुष्याचा कशा पद्धतीने आपण सदुपयोग करू शकतो हे जर सांगायचं असेल तर आपल्याला चालू मरत तिम्मक्कांचं उदाहरण सगळ्यांना नक्कीच देता येईल. आता नुकतंच मी ऐकतोय की तपोवनमध्ये काहीतरी एक साधुग्राम बांधायचा आहे. सरकारी प्रोजेक्ट आहे का सरकारचं अनुदान आहे, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही हे बांधणार आहात साधुग्राम, त्या ठिकाणी जर आत्ता वाढलेली 100, 200, 300 वर्षापूर्वीची झाडं असतील तर त्याची कत्तल करून तिथं जर साधुग्राम बांधणार असाल तर त्या गोष्टीला आमचा प्रखर विरोध आहे. म्हणून आपले सुप्रसिद्ध अभिनेते जे वृक्षप्रेमी आहेत, अतिशय प्रसिद्धीस पावलेला हा नट आहे, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त भूमिका करून नावलौकिक कमावलेली ही एक सेलिब्रिटी आहे. पाय जमिनीवर ठेवून कसं राहता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे. कोणत्याही यशाची डोक्यात हवा न जाता आपल्याला एक साध्या माणसासारखं आयुष्य कसं जगता येतं, लहानपणची मैत्री, तरुणपणातली मैत्री कशी आपल्याला मरेपर्यंत टिकवता येते याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे. आणि दुसरे आहेत ते रजनीकांत. त्यांचीसुद्धा एक जिवलग मैत्री, त्याबद्दल पण माहिती नेहमी आपण इकडून तिकडून ऐकतो, पाहतो. तशीच सयाजी शिंदे आणि त्यांचा एक मित्र यांची जोडी. सयाजी शिंदे आज जरी इतक्या शिखरावर असले, एक वृक्षप्रेमी असले, तरीसुद्धा त्यांनी ती जुनी मैत्रीची नाळ कधीही तोडली नाही. या सयाजी शिंदेंनी या तपोवनमधल्या वृक्ष कत्तलीला विरोध केला. याच धर्तीवर तिम्मक्का यांच्या पण जीवनात प्रसंग आला. ज्या ठिकाणी हुलिकल ते कुदूर या रस्त्यावर 4.5 किलोमीटर 350 ते 400 झाडं जोपासली, रोपं तयार करून ती रोपं लावली, ती मोठी झाली, ती सावली देण्याइतकी झाडं मोठी केली, त्याची जोपासना केली, आपल्या अपत्याप्रमाणे ज्या झाडांना जपलं त्याच झाडांची कत्तल होणार हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांच्या जीवाचा आकांत काही वेगळाच होता. तो आकांत करत त्या कर्नाटकच्या चीफ मिनिस्टरपर्यंत गेल्या आणि त्यांनी खूप समजावून विनंती केली की खूप कष्टाने मी ही झाडं लावली आहेत, ही माझी लेकरं आहेत, तर यांना मी कापू देणार नाही. तुम्ही काहीतरी तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो बदला, तो दुसऱ्या रस्त्यावर करा, दुसरा रस्ता काढा, या झाडांची कत्तल मी कदापिही होऊ देणार नाही. अशी विनंती केली, ठणकावून सांगितलं, सर्व प्रकार त्यांनी केले आणि आपण जोपासलेली झाडं त्यांनी नक्की वाचवली. त्यावेळच्या त्या चीफ मिनिस्टरना, कर्नाटक राज्याच्या, मी तर खूप खूप अभिनंदन करीन की एखाद्या या गरीब स्त्रीच्या कष्टाचा तरी कमीत कमी तुम्ही सन्मान ठेवलात. नाहीतर आजकाल विकास कामांच्या नावाखाली मोठमोठे प्रोजेक्ट करणं आणि वनराई उद्ध्वस्त करणं याच्यामध्ये काहीही कुणालाही काही वाटत नाही. ही शोकांतिका आपण पाहतोय, सगळीकडे हे घडतं आहे. म्हणूनच या पार्श्वभूमीवर आपण तिम्मक्का यांना कडक सॅल्यूट करतो आहे.
त्यांचं आज या जगात जरी त्या नसल्या तरी त्यांचं हे कार्य तुमच्या आमच्या डोळ्यासमोर त्यांनी लावलेल्या झाडांचा ऑक्सिजन या मागच्या सगळ्या पिढ्यांना मिळत राहणार आहे. म्हणूनच हे महान कार्य आणि म्हणूनच असं कार्य केल्यामुळं कर्नाटक सरकारने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. एक अशिक्षित स्त्री, खाणीमध्ये काम करत उदरनिर्वाह करणारं जोडपं कशा पद्धतीनं एक समाजकार्य, एक मोठा आदर्श या समाजापुढं निर्माण करू शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण. सालुमरद तिम्मक्का यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांना पुनर्जन्म मिळावा, मनुष्यजन्म मिळावा यासुद्धा मी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. तो विधाता नक्कीच त्यांच्या या चांगल्या कर्माकडं चांगल्याच नजरेने पाहत असेल आणि तो त्याच्या मनात पण हेच विचार येत असतील हेही नक्की. अशाच आशेवर आणि याच सदिच्छेवर या व्हिडिओत इथंच थांबू. सालुमरद तिम्मक्का यांना कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट.